जे आळ घेती भक्तजन ते पुरवशील लागता क्षण तुझा महिमा जाणे कबोन यथार्थत्य दातारा सनत कुमार सांगे ऋषीप्रती मल्लासुराने ध्यानी धरले मूर्ती हात जोडोनी उभा चित्ती स्तवनी प्रेमा धरिलासे ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाद्याय जे जे सुसंवेद्याय आत्मरूपाय देवा तुळशी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोगी हो अशा प्रकारे सुखसुखांना मागील असणाऱ्या कथेचं अनुसंधान ध्यानामध्ये आणावं. सनत कुमार सांगे ऋषीप्रती मल्लासुरे ध्यानी धरिले मूर्ती हात जोडोनी उभा चित्ती स्तवनी प्रेमा धरिलासे. अशा प्रकारे असतं सनत कुमार असतं त्या ऋषीला सांगून आले. सनत कुमार असताना सांगतात की ऋषीवर्यांनो अशा रीतीनं असताना भगवंताबरोबर मल्लासुरानं असताना युद्ध केलं महाराज. मल्लासुर असताना खाली धरणीवरती पडला. महाराज असताना त्या ठिकाणी भगवंतानं मस्तकावरती त्याच्या असताना पाय दिला. तेव्हा असताना त्या मल्लासुराला महाराज असताना काहीच अस्त्र जवळ नव्हतं. भगवंताच्या पायाच्या अस्त्र प्रतापानं स्पर्शानं महाराज अस्त्र त्याचं अंतःकरण अस्त्र त्या ठिकाणी कसं झालं निर्मळ अस्त्र झालं. मागलं जे काही पुण्य होतं ना याचा उदय झाला. त्यानं महाराज अस्त्र मनातली मनात अस्त्र त्या ठिकाणी त्याला एक अस्त्र कुणी आमच्या नारद मुनीनं महाराज अस्त्र भगवंताची पूजा कशी करावी एक विधी अस्त्र सांगितलं होता. कसा काहीच जर आपल्यापाशी नसलं तर आपल्या मनानं महाराज असतं त्या ठिकाणी अशी नुसतं चिंतन जर केलं तसं की मला अशी अपेक्षा आहे भगवंताची सेवा करण्याची मला अपेक्षा आहे मला भगवंताचं मनोमनी महाराज असतं त्या ठिकाणी पूजा करायची. काहीच नाही महाराज असतं हातपाय असतं त्या ठिकाणी चालत नाही संपत्ती नाही धन नाही द्रव्य नाही काहीच नाही जवळ सर्व काही होतं पण नाईलाज असतो महाराज असतं त्या ठिकाणी काही वाहता येत नाही करता येत नाही. त्या स्थितीमध्ये भगवंताची कशी सेवा करायची त्यांना असतं नारद मुनीनं असतं त्याला एक कथा सांगितली होती. आणि ती कथा कशामुळे महाराज असतं याच्या ध्यानामध्ये त्यावेळेस आली म्हणतात तर महाराज त्याचं पूर्व पुण्य चांगलं होतं म्हणून त्याला ते आठवलं. मग मनोमनी भगवंताची पूजा केली. मग त्या भगवंताच्या पूजेनं आमचे मार्तंड भैरव अस्त्र त्या ठिकाणी काय झाले प्रसन्न महाराज अस्त्र त्या ठिकाणी झाले. आणि त्या भगवंताला मग हा अस्त्र मल्लासुर अस्त्र येऊन लागला की भगवंता तुम्ही कशी तुम्ही अस्त्र भक्त गहन भक्तावरती कृपा करता सर्व भक्तांचा अस्त्र त्या ठिकाणी काय करता संसार महाराज अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी चालवता दुःख हरण भगवंता तुम्ही करता अशी दया घर अस्त्र त्या ठिकाणी अशी मल्लासुर अस्त्र भगवंताची मार्तंडाची अस्त्र त्या ठिकाणी स्तुती करू लागला. आणि ही झालेली कथा अस्त्र त्या ठिकाणी कोण शिवनकादिक ऋषी अस्त्र त्या ठिकाणी सनत कुमार अस्त्र शिवनकादिक ऋषीला अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले. मल्लासुर विरक्त होऊन शिवास मिनिवी कर जोडून म्हणे मी पापी असे दारुण कृपा मजवरी करी का. हो त्या ठिकाणी हात अस्त्र जोडे महाराज अस्त्र कंठ दाटून अस्त्र आला हात जोडले आणि म्हणला भगवंता मी अस्त्र पापी आहे अनंत पाप अस्त्र मी त्या ठिकाणी केले. मग तुम्ही अस्त्र काय करा माझ्यावरती कृपा अस्त्र त्या ठिकाणी करा. कशासाठी करा पुढे सांगू लागले. मी पाप कर्मा निश्चित पाही दैत्य कुळीचा अभिमान वाही तुझा महिमा जाणला नाही मंद अंध झालो. हो भगवंता मी अस्त्र त्या ठिकाणी ती नाही ही नाही मला अस्त्र त्या ठिकाणी या महाराजांना दैत्य कुळामध्ये जन्माला आलो. आणि जो दैत्य कुळामध्ये जन्माला आला ना तर त्याला अस्त्र कशाचा अहंकार असतो बलाचा अस्त्र त्या ठिकाणी अहंकार असतो. मग त्या बलाच्या अहंकाराने तुमचं सामर्थ्य मी जाणलं नाही. तुमचं अस्त्र त्या ठिकाणी कार्य कोणतं तुमचं कार्य कोणतं तुम्हीच महाराज अस्त्र सर्व कार्य करताना याचा विसर अस्त्र मला त्या ठिकाणी पडला भगवंता. म्हणून मला अस्त्र त्या ठिकाणी काय करा माप अस्त्र करा. मी पापमती असे उमावला माझी महिमा तुझी महिमा मी जाणे दातारा
मी पाप कुपी बुडलो खरा, माझा उद्धार करी भगवंता मार्तंड भैरवा, तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी काय करा? मी अस्त्र पापी आहे, मी एका पापाच्या विहिरीमध्ये मला अस्त्र त्या ठिकाणी पडलो आणि त्या विहिरीमधून अस्त्र मला काढून माझा उद्धार भगवंता तुम्ही करा. मला अस्त्र असं पापामध्ये जाऊ देऊ नका भगवंता, अशी विनंती अस्त्र मला सुरू करू लागला. या दुर्गती माझी बुडलो पशुपती, आता कायसी माझी गती, तुझी कृपा भगवते अगाध उद्धार होय हो भगवंता, मी अस्त्र अशी स्थिती माझी अस्त्र त्या ठिकाणी झाली. पुरुष सर्व अस्त्र माझा जन्म महाराज अस्त्र त्या ठिकाणी, त्या अहंभावामध्ये अस्त्र त्या ठिकाणी गेला. मी पुण्याच अस्त्र देवाची पूजा केली नाही, कधीच अस्त्र दान धर्म केलं नाही, काहीच नाही केलं ना. मग अंत टाइमला मला अस्त्र त्या ठिकाणी काय होणार? दुर्गती अस्त्र मिळणार. म्हणून भगवंता मला दुःख देऊ नका, सुखी करण्याचं काम दया घाला तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी करा, असा मल्लासुर अस्त्र मार्तंड भैरवाला विनंती अस्त्र करू लागले. अगा हे जीव काय स्वतंत्र असती, काय कर्तव्य विषयी निश्चिती, शुभाशुभ कर्मेची करती, ते काय जीवाधीन असे. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोण मल्लासुर अस्त्र सांगू लागला? भगवंता या देहामध्ये जरी ज्ञानी अस्त्र देहामध्ये आला आणि अज्ञानी जरी देहामध्ये अस्त्र त्या ठिकाणी आला ना, या देहामध्ये आल्यानंतर अस्त्र विकारामध्ये अस्त्र गुंतल्या जातो. महाराज अस्त्र कोण मल्लासुर म्हणून आला भगवंताला? भगवंता या देहामध्ये जेव्हा अस्त्र त्या ठिकाणी प्राण येतो तेव्हा तो प्राणी होतो ना, मग तो प्राणी अस्त्र कर्म करतो पण कशासाठी करतो? सुखासाठी. माझं अस्त्र सर्वजण अस्त्र करतात, सर्व प्रयत्न जे काही प्रयत्न अस्त्र सुखासाठी करतात, पण सर्वांना सुख भेटतं का? भेटत नाही. सुखासाठी प्रयत्न करतात तरी सुख भेटत नाही आणि दुःखासाठी काहीच करीत नाही तरी दुःख भेटतं. हे कशाने भगवंता? हे अस्त्र कर्माने. महाराज मागलं कर्म चांगलं असलं तर महाराज अस्त्र सुख मिळतं आणि मागलं कर्म जर बेकार असलं दुःख भेटतं. पण कर्म करतात सुखासाठी, पण जे पाहिजे नाही ते महाराज अस्त्र त्या ठिकाणी ऑटोमॅटिक भेटतं. भगवंता हे अस्त्र त्या प्राण्याच्या हातामध्ये नाहीये, फक्त चांगलं कर्म करणं ही महाराज अस्त्र त्या ठिकाणी मानवाच्या किंवा या प्राण्याच्या हातामध्ये, असं म्हणणं मल्लासुराचं येऊ लागलं. सर्व जीवाचा चालता हुसी, सर्वांचा सूत्रधारी तू निश्चयेसी, तुझे सत्तेने वर्तने जीवासी, प्राप्त होय मज गमत. हो भगवंता तुमच्या आज्ञेशिवाय काहीच होत नाही महाराज अस्त्र त्या ठिकाणी. वृक्षाची पान आले ज्याची सत्ता, सर्व सत्ता अस्त्र तुमची भगवंता, तुमच्या विना कोणतंच काही होत नाही. मग महाराज एक जण असाच म्हणला, भगवंताची जी इच्छा आहे ना, भगवंताची इच्छा नव्हतं, पण महाराज अस्त्र चांगली इच्छा ही भगवंताची असते. आणि साधारण मानवाला इच्छा येतात ना महाराज, कोणाचं टंगडं मोडतो म्हणलं ही इच्छाच आहे महाराज. भगवंत बुद्धी देतं का? भगवंत अशी बुद्धी देत नाही महाराज. या देहाला आल्यानंतर विकाराच्या अधीन होऊन, विषयाच्या अधीन होऊन अंध अस्त्र होतो, दुसऱ्याला दुःख देण्याचं ठरवतो. ही अशी वाईट बुद्धी भगवंत कधीही देत नाहीत महाराज अस्त्र त्या ठिकाणी. पण भगवंता तुम्ही सर्व काही अस्त्र त्या ठिकाणी करता, तुमच्या व्यतिरिक्त अस्त्र काहीच भगवंता होत नाहीये, असं म्हणणं कोणाचं? आमच्या अस्त्र मल्लासुराचं मार्तंडाला येऊ लागलं. आता माझे भ्रांती पडला, नाशून गेले स्पर्शता चरण, अहंकार दैत्य कुळचा दुर्जन नासून गेला स्वामी. भगवंता मग आता अस्त्र काय झालं म्हणून आले? माझा अहंकार अस्त्र त्या ठिकाणी निघून गेला. या शरीराचा अहंकार होता ना, तोही निघून गेला. दैत्य कुळामध्ये जन्माला आलो, हे अस्त्र त्या ठिकाणी अभिमान होता ना, तोही निघून अस्त्र गेला. आणि हे झाले कशाने भगवंता? तुमच्या मंदिरामध्ये आलो, पोथी ऐकायला अस्त्र बसलो आणि महाराज उद्याच्याला कोणासंग तरी भांडण करणार होतो, पण केले नाही. कशामुळं? इथं आलो तुमचा अस्त्राचरण माझ्या अस्त्र डोसक्यावरती अस्त्र त्या ठिकाणी ठेवला ना तुम्ही, यामुळे अस्त्र भगवंता एवढं कार्य झालं, नाही तर मी अस्त्र पापामध्ये पडलो असतो, असं म्हणणं अस्त्र मल्लासुराचं येऊ लागलं. तू सृष्टीचा उत्पन्न करता, चतुर्विध खानीचा निर्माता, त्या माझी दैत्याची भिन्नता वेगळी कैसे कळेना. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले. महाराज कसं आहे, आपली भाषा ही आधीच अस्त्र त्या ठिकाणी होती. प्राकृत भाषेमध्ये ग्रंथकर्त्याचे उपकार असताना आपल्यावर महाराज अस्त्र. आणि पुन्हा विशेष करून कसं आहे महाराज, कोणाला
असतं पोती असतं इतकी सोपी ना महाराज. कशामुळं महाराज आम्ही असताना तुम्हाला सांगायलोत ना किती सोप्या भाषेमध्ये महाराज. घरची घरी बोलल्यावर वाटायली की नाही खरं सांगायचं महाराज. कळायली ना पोत तुम्हाला, कळायली ना, चांगली कळायली ना. मग महाराज असताना हे कसं आहे बोलणारे महाराज. सोपी असताना पोती आहे, सोपी पोती आहे. पण महाराज असताना त्या महाराजांनी लिहिली म्हणून असताना त्या ठिकाणी सोपी आहे. कोण्या त्या महाराजांना लिहिली म्हणून सोपी. अहो विचार करा, त्या भगवंताची कृपा जर झाली ना महाराज तर सर्वांना पोती सोपीच वाटते. आणि पोती सोपीच आहे महाराज. पण त्यासाठी असताना काही पद्धती ते पद्धती असताना पाहिजे ना. खरंच पोती असताना सोपी. आपल्या घरामध्ये एक महाराज असताना वस्तू आहे, तिला असताना आपण नाव असताना आता वेगळंच आहे, पहिले वेगळंच होतं. आणि त्याच्या कर्मावरून त्याला असताना नाव पडे. आपण आता आपल्या घरामध्ये एक महाराज असताना त्या ठिकाणी काय भगून आहे, भगून आहे ना. भगून म्हणतो आपल्या मराठी भाषेमध्ये भगून, मया भाषेमध्ये भगून आहे. पण त्याला नाव असतं शुद्ध महाराज असतं काय बहुगुण हे त्याचं नाव आहे. पण आपण आपल्या मराठी भाषेमध्ये परभणीच्या भाषेमध्ये भगून म्हणतो ना. आणि आता काय निघालं पातेलं. बरोबर आहे की नाही महाराज. मग अशी असणारी पोते सांगणारावरती महाराज असतं अवलंबून आहे महाराज. तुम्ही कसं सांगता मग ते तुम्हाला कसं बरं वाटतं. आणि आपली भाषा कोणाला अध्यात्म आहे तुम्हाला वाटणारच नाही. आपल्या कथेमध्ये तुम्हाला इथं अध्यात्म आहे आणि हे आवड आहे असं वाटतंय का. एकदम सोपं वाटते ना, बोलण्यासारखं वाटते ना. मग आम्हाला सुरू असताना काय म्हणू लागला. दुसृष्टीचा उत्पन्न करता चतुर्विध खानीचा निर्माता ज्या माझी दैत्याची भिन्नता वेगळी कैसी कळेना. हो भगवंता मग तुम्ही असताना त्या ठिकाणी काय करता. सर्व असताना त्रिभुवनाची निर्मिती असताना तुम्ही केली. 4 वर्ण असताना तुम्ही त्या ठिकाणी केले महाराज. 4 असताना त्या ठिकाणी वर्ण, 4 वर्ण चतुर्भागामध्ये असताना विभागणी असताना तुम्ही केली. काय महाराज असताना पहिला ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे 4 केले. मग भगवंता हे 4 केले आणि दैत्यात कसा 5वा हो. जारण मारण उच्चाटन ते पुन्हाच आहे पुन्हाच 4 वर्ण तुम्ही असताना चतुर्वर्ण असताना निर्माण केले. मग दैत्य हे 5वे वर्ण कसं त्यालाच असताना विभक्त कसं भगवंता असं म्हणणं कोणाचं मल्लासुराचं असताना येऊ लागलं. देवावर अनुग्रह करसी दैत्यावर का निग्रह करसी तुझी लीला तू जानसी मद न कळे स्वामिया. जारण मारण उच्चाटन हे महाराज असतं याच्यामध्ये उडत नाही. हे अलगच आहे. तुम्ही सांगाल ते अलगच आहे. हे काय म्हणणारे महाराज असतं त्या ठिकाणी त्यामध्ये असतं मनुष्यावरती तुम्ही कृपा करता. मनुष्यामध्ये संत असतं होता, संतावरच्या डोसक्यावरती हात असतं तुम्ही असतं ठुता. आणि महाराज दैत्य कामून पायाखाली दैत्याचं झाडानं असतं त्या ठिकाणी कामून असं तुम्ही भगवंता भेदभाव असताना का करता. तुम्ही माझ्याबद्दल भेदभाव असताना करू नका. तुम्हीच मला असतं या कुळामध्ये या असतं राक्षस कुळामध्ये जन्माला घातले. तुम्हीच ब्राह्मण कुळामध्ये असतं जन्माला घालता. तुम्हीच वैश्यामध्ये असतं घालता. मग दैत्यालाच असतं हाणा नका असं म्हणणं असतं कोणाचं या असतं मल्लासुराचं असतं मार्तंडाला येऊ लागलं. या जगाचे ठाई सत्य करून तू वर्तसी सोयीच्या धरुणा तैसे जग प्रवृत्ते जाण हे मन सत्य भास. महाराज असताना आता असताना मला कळू लागलं म्हणले. पूर्वकाला मला सुरू म्हणू लागला की आता मला कळाले की जिथं सत्य ना तिथं असताना भगवंत आहे. तुम्ही सत्यानं कर्म करा. सत्यानं महाराज असताना तुम्ही जर वागलात ना तुम्हाला दुःख असताना त्या ठिकाणी भेटणार नाहीये. हे कशानं कळाले आताच बघा ना. इतकं असताना देवाचं सैन्य एक तरी भगवंताना म्हणू दिलं का. महाराज असताना कवा मंत्र म्हणले, कवा असताना त्या ठिकाणी पाणीच असताना त्या ठिकाणी मंत्र शिकलो पण एकही देव मरू दिलं नाही. आणि राक्षसाचे किती मेले का मेले तर महाराज हे धर्मानं चलत नव्हते, अधर्माचं कार्य करत होते ना. मग तू सत्याची असणारी साथ भगवंता तुम्ही देताना हे मला असताना त्या ठिकाणी अंतकाळी प्राप्त महाराज असताना झालं असं म्हणणं असताना त्या ठिकाणी मल्लासुराचं येऊ लागलं. या सर्व भूताचे ठाई बुद्धी रूपे तू वर्तसी पाही म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार असो म्हणून तुमच्या असताना चरणावर डोसका असताना असो तुम्हाला असताना नमस्कार असो का तर या मनुष्याच्या देहामध्ये बुद्धिरूपी असतं. तुम्ही त्या बुद्धीला चालना देणारे. तुम्ही मग कोणाला बुद्धी लिहायचं आणि बुद्धीला येऊन महाराज असतो इथं कोणाला बसायचं आणि तिथं कोणाला बसायचं. ही बुद्धी देवानेच दिली महाराज. पण त्या ठिकाणी असतं मग काय तुम्ही असताना बुद्धीचे चालकच भगवंता. मग तशा भगवंताला
माझा अस्त्र नमस्कार असो म्हणतात. जो देव सर्व भूताच्या ठाई ज्ञान रूपे वर्तसी पाही म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार माझा. हो, ज्याला खरं खोटं कळतं ना ती बुद्धी तुझीच आहे भगवंता, त्या भगवंताला माझा नमस्कार असो. सर्व स्वामी सर्व भूताच्या ठाई श्याम रूपे वर्तसी पाही म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार असो सर्व त्रिवाचा. भूतांचे अस्त्र ठाई त्या ठिकाणी सारखीच बुद्धी आहे, समभाव अस्त्र तुमच्यापासूनच आहे भगवंता. आता फाटे फुटतेत महाराज अस्त्र त्या ठिकाणी, त्याला कोण काय करणार आहे, पण सर्वांना बुद्धी तुम्ही सारखी देता. कोणी असताना घरी थांबतो, कोणी बुद्धीला येतं, पण तुमची बुद्धी आहे ना, मग अशा बुद्धी देणाऱ्या भगवंताला असताना माझा साष्टांग नमस्कार हे असो. स्वामी सर्व भूताच्या ठाई मोह रूपे वर्तसी पाही म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. भगवंता मोह अस्त्र तुम्हीच अस्त्र लावून देता. महाराज अस्त्र त्या ठिकाणी लेकर सांभाळायला बी तुम्हीच लावता, आणि लेकर सोडून बुद्धीला बी तुम्हीच अस्त्र आणता ना, मग अशा भगवंताला माझा नमस्कार असो. हे देह घान सर्व भूताच्या ठाई भ्रम रूपे वर्तसी पायी म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. भगवंताचं सध्याचं कर्म आहे ना, तसं अस्त्र तुम्ही त्याला कर्म करायला लावता. महाराज अस्त्र इतकं मोठं अस्त्र आपलं गाव समजे बुद्धीला आलेत का नाही. कोणाच्या अंतकरामध्ये भ्रम टाकला, केल्यानं होत आहे आधी बाबा केलंच पाहिजे असे भगवंता भ्रमरूपाने सुद्धा अंतरामध्ये तुम्हीच कार्य करून घेता, आणि अशा कार्य करून घेणाऱ्या भगवंताला माझा नमस्कार असो. हे भक्तवत्सला सर्व भूताच्या ठाई आत्मरूपे वर्तसी पाही म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. सर्व भूतामध्ये ज्या भूतामध्ये म्हणजेच महाराज अस्त्र प्राणी मात्रामध्ये जीव आहे ना, ज्याचे हातपाय चालतात ना तितक्यामध्ये तू जीव आहे ना, हातपाय जीव आहे म्हणून हातपाय हलत आहेत. मग अशा त्या आत्मरूपी अस्त्र त्या भगवंताला माझा अस्त्र नमस्कार असो म्हणतात. हे विषकंठा भूषणा सर्व भूताच्या ठाई भक्त रूपे वर्तसी पाही म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. भगवंता त्या भगवंताला म्हणाले, कोणत्या भगवंताला, ज्या भगवंतानं 20 अस्त्र पेलं, नीळकंठ अस्त्र त्या ठिकाणी ते 20 अस्त्र कंठामध्ये धारण केलं, आणि त्याच्या योगाने नीळकंठ महाराज अस्त्र नाम ज्या भगवंताला अस्त्र त्या ठिकाणी भेटलं, सर्व भूतांच्या हृदयामध्ये अस्त्र जो राहतो ना त्या भगवंताला माझा नमस्कार असो. कारुण्यदायक तू होसी सर्व कल्याण करसी सर्वांच्या संसारात मदत होसी दयानिधे स्वामी. हो, करुणा भगवंता तुमच्याच योगाने सर्वांचा अस्त्र संसार चालला ना, तुमच्याच अस्त्र आज्ञेने चालले, अशा भगवंताला माझा नमस्कार असो. ऐसा तो आदी पुरुष निर्गुण भक्तासाठी झालासी सगुण मनोनी चरणी लोटांगण घालित असे. हो, आणि असा अस्त्र भगवंत महाराज अस्त्र कसा आहे, सर्व जीवामध्ये अस्त्र राहतो, सर्वांकडून सर्व काम अस्त्र करून घेतो, पण महाराज या भगवंताला काहीच करायची असताना गरज नाही हो, पण भक्तासाठी अस्त्र त्या ठिकाणी साकार झाला. माझा अस्त्र जो दिसत नाही ना तो अस्त्र दिसू लागला ना, मग त्या भगवंताला माझा अस्त्र त्या ठिकाणी नमस्कार असो. माझे पूर्वज पूजिला तुझी तू साक्षात विष्णू दिससी माझ्या राज्य ध्याता निष्ठेशी प्रत्यक्ष मज दिसत असे. भगवंताने अस्त्र महाराज अस्त्र अनुभव आल्याशिवाय कोणाला सांगता येत नाही बरं का. हा अस्त्र मल्लासूर काय म्हणला, भगवंता मी अस्त्र वरदानानं ब्रह्मदेव प्रसन्न केले, ब्रह्मदेव त्याला प्रसन्न होते ना, ब्रह्मदेव प्रसन्न केले, माझ्या पूर्वजाने विष्णूच्या अस्त्राने पूजा केली, म्हणून महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय झालं, याला तिन्ही देवाचं दर्शन एकामध्ये अस्त्र झालं. महाराज काय म्हणला, अशा रीतीनं मी ब्रह्मदेवाची पूजा केली म्हणून ब्रह्मदेव तुमच्यात दिसले, माझ्या अस्त्र पूर्वजाने विष्णूची पूजा केली, विष्णू अस्त्र त्या ठिकाणी दिसले, आणि तुम्ही माझ्यासाठी अस्त्र माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी आलात ना, मग एका मूर्तीमध्ये तिघांचं दर्शन अस्त्र तुम्ही मला अस्त्र घडून दिलं ना भगवंता, मग अशा भगवंताला माझा अस्त्र साष्टांग नमस्कार असो. अनुरेणुहून सूक्ष्म अनुरेणुहून सूक्ष्म ब्रह्मांड साठवे ऐसे स्थळ दुर्गम त्रिलोकी सत्ता ऐसे वैभव परम या समाचा नमस्कार. हो, काय म्हणणारे महाराज अस्त्र, तुकाराम महाराज अस्त्र त्या ठिकाणी बोलून गेले ना, अनु रेणू दोन्ही थोकडा, आणि तुका आकाश एवढा. भगवंता असं अस्त्र तुमचं सामर्थ्य लहानात लहान बघितलं तर अणु इतकं आहे, आणि महाराज मोठ्यात मोठं बनावं ना तर हे ब्रह्मांड अस्त्र ज्यामध्ये साठवतो ना तेवढी भगवंता अस्त्र तुम्ही, त्या भगवंताला माझा अस्त्र साष्टांग नमस्कार असो.
असो. ऐसे करुणा वचने करुण मल्ले तोषविले भैरवा लागून अष्टभावे संगतीत होऊन चरण सोडी शिवाचे. हो महाराज अशी विनंती केली, अशी असताना प्रार्थना केली, अशी स्तुती त्या भगवंताची असताना केली. अष्टभाव अस्त्र हृदयातले जागे महाराज अस्त्र त्या ठिकाणी झाले. आणि महाराज अस्त्र पाय सोडले का? पाय असताना भगवंताचा पाय अस्त्र या मल्लासुरानं अस्त्र सोडला नाही. आणि मनातली इच्छा अस्त्र बोलून त्या मार्तंडाला हा मल्लासुर दाखवू लागला. मल्लासुराची भक्तिभाव शिव कृपा घन ओळला संपूर्ण अनंत जन्मीचा ताप शमन करिता झाला उमापती. हो महाराज अस्त्र सोपं नाही म्हणणारे महाराज. एक सालभर अस्त्र भगवंताचं नामस्मरण केले तेव्हा अस्त्र एवढं पिकर चालायले. फुकट नाही महाराज अस्त्र त्या ठिकाणी. मल्लासुरानं अस्त्र त्या ठिकाणी भगवंताचं स्तवन केलं, भगवंताला विनंती अस्त्र त्या ठिकाणी केली. मग दया भगवंत अस्त्र किती दया घन आपल्या भक्ताला कधीच निराश महाराज अस्त्र करत नाहीत. आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण अस्त्र त्या ठिकाणी करतात. त्यालाच अस्त्र भगवंत म्हणतात. आणि त्याच भगवंतानं अस्त्र काय केलं महाराज? इतकी स्तुती अस्त्र मल्लासुराची ऐकली. दया महाराज अस्त्र त्या ठिकाणी आली, कृपा असणारी केली. आणि कृपा होऊन अस्त्र त्या ठिकाणी भगवंतानं काय केलं म्हणतात? श्री मार्तंड बोले मल्लासुरासी म्हणे माझ तोषविले युद्धासी आणि श्रवणे करोनी तोषविसी तरी इच्छिला वर मागे. बघा म्हणाले महाराज अस्त्र भगवंत कशाने अस्त्र भेटतो? भगवंत महाराज अस्त्र नामस्मरणानं भगवंताला सुख दिल्याशिवाय भगवंत अस्त्र त्या ठिकाणी भेटत नाहीत. आधी भगवंताला आपण काहीतरी द्यावं लागतं. आणि या मल्लासुरानं महाराज त्या ठिकाणी दिलं म्हणतात. काय दिलं? भगवंताला अस्त्र त्या ठिकाणी आधीच त्या दिवशी सांगितलं होतं महाराज अस्त्र प्रत्येक मनुष्याला एक अस्त्र त्या ठिकाणी कला आहे. त्या कलेचा दुरुपयोग न करता ती कला भगवंताला अस्त्र कशी अर्पण करता येईल याचं अस्त्र ध्यान ठेवून माणूस जर कार्य केलं ना तर त्या कलेमधून भगवंताची प्राप्ती अस्त्र होती. या मल्लासुरानं काय केलं? कधीच भगवंताचं नाव घेतलं नाही महाराज. कधीच अस्त्र चांगला वागला नाही, दान धर्म केलं नाही, काहीच केलं नाही. पण हा राक्षस होता, राक्षस दैत्य अस्त्र होता. पण दैत्याचं काम काय महाराज? युद्ध करणं. यानं आपला धर्म सोडला नाही, युद्ध अस्त्र केलं. कसं केलं? पुन्हा त्यानं युद्ध केलं. म्हणून अस्त्र साक्षात भगवंताला अस्त्र अवतार अस्त्र धरावा लागला. आणि अवतार धरून पुन्हा त्या भगवंताला संतुष्ट केलं युद्धानं. आपलं कर्म हे युद्ध बरं का महाराज. कधीही माणसाने अस्त्र त्या ठिकाणी आपल्या संसारामध्ये अडचणी आल्या, दुःख आले, कष्ट आले ना, आत्महत्या कधीच महाराज अस्त्र करू नये. आत्महत्या करूच नाही. का करू नये? संकट येतच राहतात महाराज. संकट येतच राहतात, जातच राहतात. एकदा आलेलं संकट अस्त्र कधीही सारखं अस्त्र राहत नाही. म्हणून महाराज कर्म करणं हा मानवाचा धर्म आहे. फळ देणं त्या भगवंताचं त्या कर्माचं अस्त्र फळ चांगल्याचं चांगलं भेटतं. कधी कधी चांगल्याचं सुद्धा वाईट अस्त्र त्या ठिकाणी भेटतं. करतो चांगल्यासाठी पण दुःख अस्त्र भेटतं. ह्याच्यावर जायचं नाही, निराश अस्त्र व्हायचं नाही. चांगल्याही कर्माची फळं भेटतात आणि वांगल्याही कर्माची फळं भेटतात. चांगलं वागून दुःख भेटतं आणि बेकार वागून महाराज अस्त्र आज सुख भेटतं. पण महाराज जे चांगलं कर्म अस्त्र त्या ठिकाणी करून जर आज आपल्याला दुःख भेटत असलं ना तर निश्चित समजायचं की काय आजचे चांगले कर्म पुन्हा 2 दिवसाला आपल्याला चांगल्या स्वरूपामध्ये भेटणार. म्हणून अस्त्र काही करायचं नाही. त्या भगवंतावर ते विश्वास ठेवायचं ना आपलं कर्म अस्त्र त्या ठिकाणी चालू ठेवायचं. आणि तसंच कार्य अस्त्र या मल्लासुराने केलं. त्या भगवंताला युद्धामध्ये अस्त्र संतुष्ट केलं. म्हणून आज अस्त्र त्या ठिकाणी भगवंताला अस्त्र त्याची दया आली. मला संतुष्ट केलंस ना मग मी तुझ्यावरती अस्त्र त्या ठिकाणी प्रसन्न आहे असं म्हणणं अस्त्र कुणाचं? मल्लासुराला अस्त्र मार्तंडाचं येऊ लागलं. तोवर मी तुझं करीन अर्पण निसंदेह मागे मज दाखवून हे ऐकता चिंताग्रस्त पाक शासन झाला से द्विजवर्या. भगवंतानं दया केली या अस्त्र मल्लासुरावरती आणि म्हणले मल्लासुरा मला सुख दिलंस ना मग तुला अस्त्र त्या ठिकाणी माग काय मागायची तो असं म्हणलं की महाराज इंद्राची तळपायाची मुंगी मस्तकाला गेली. आता काय करावं? भगवंत अस्त्र काय रीतीने आला काय हा अस्त्र मागणार अशी चिंता इंद्राला लागली म्हणतात. इंद्र म्हणे बुडाले घर हा त्रिलोक्याचे राज्य मागे नजर तरी हा देईल त्रिपुराहार संदेह काही असे ना. आता माझा अस्त्र कार्यभाग संपला. आता मग घर अस्त्र त्या ठिकाणी बुडालं म्हणले. त्या ठिकाणी हा मल्लासुर अस्त्र दुसरं काहीच मागणार नाही. 3 लोकांचं राज्य अस्त्र मागेल आणि हे आमचे अस्त्र त्या ठिकाणी
भक्ती केली ना मागूनही असतं त्या ठिकाणी आमच्या भगवंताची असणारी ख्याती आहे. ज्यानं जे मागितलं ते देऊन टाकलं. अहो आपली पत्नी दिलती, प्रसन्न झाले ना तर आपली पत्नी सुद्धा दिलती. मग असा उदार आहे का जगामध्ये कोणी? म्हणून या इंद्राला राग येऊ महाराज असताना त्या ठिकाणी शंका येऊ लागली, दुःख होऊ लागले की हा भगवंत तिन्ही लोकांचं राज्य तर द्यायचं नाही ना, आणि हा मला सुरू मागायचं नाही ना, अशी चिंता इंद्राला वाटू लागली. शिवेवर दिदला दैत्याशी तरी कोण निवारी तातयासी त्याचा उपाय पुसावा कवनासी म्हणून उभा शासंगित. हो शंका मनामध्ये धरली, बारीक अस्त्र तोंड केलं आणि म्हणले एकदा बसलं ना पुन्हा उतरतच नाही. महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोण? तू अस्त्र महाराज अस्त्र इंद्र विचार करू लागला. एकदा जर अस्त्र या भगवंताला त्रिभुवनाचं राज्य या अस्त्र मल्लासुराला दिलं ना, मग या भगवंताला कोण समजेल? भगवंता त्याच्यामध्ये इंद्राचं सुद्धा जराशी अमरावती असं भगवंताला कोणी सांगन का? कोणापाशी घराने घेऊन जाऊन कोण भगवंत कोणाचंच ऐकत नाही. मार्तंड भैरव अस्त्र कोणाचंच ऐकत नाही. मग काय करावं अशी चिंता इंद्राला लागली म्हणतात. गुरुने हे जाणून सरस्वतीकडे पाहे संकेत करुणा तिखून जाणूनी सहस्त्र नयन स्थविता झाला. महाराजास्त्र इंद्रास्त्र समोर महाराजास्त्र होता. बृहस्पती गुरु अस्त्र इकडून होते आणि इकडून अस्त्र सरस्वती माता होत्या. महाराजास्त्र इंद्रानं बृहस्पतीकडे बघितलं, बृहस्पतीनं इकडे असणार असं केलं महाराज की इंद्रानं ओळखलं. इंद्रानं लगेच सरस्वती माताकडे अस्त्र बघितलं, म्हणून हाता अस्त्र जोडले आणि विनंती करू लागला. महाराज अस्त्र काय करू लागला? जय जयाजी ब्रह्मनंदिनी जय जयाजी पुस्तक धारिणी जय जयाजी हंसवाहिनी जगज्जननी मग ते अस्त्र इंद्राने हाता अस्त्र जोडले म्हणू लागला जय जयाजी अस्त्र त्या ठिकाणी सरस्वती माते तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी कोणच महाराज अस्त्र तुमचं सामर्थ्य अस्त्र काय? तुमच्या अस्त्र सामर्थ्याशिवाय कोणीच अस्त्र बोलू शकत नाही, कोणीच लिहू शकत नाही, कोणीच काहीच करू शकत नाही. तुमची जर कृपा झाली तरच महाराज अस्त्र त्या ठिकाणी सर्व काय होतं. असे अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी कसे आहात? श्रेष्ठ आहात. अशी स्तुती सरस्वतीची अस्त्र कोण करू लागला? हा अस्त्र इंद्र करू लागला. पूर्णचंद्र वदने मंदस्मिते कमळासने अक्षमाला धरिते सुरासुरा आराध्य दैवते कृपा घने दयाळे. माते तुम्ही अस्त्र कसं आहात? तुमचं अस्त्र मुख अस्त्र कसं आहे? महाराज पूर्णचंद्र जसा असतो ना तुमचं तसं अस्त्र त्या ठिकाणी मुख आहे. पुन्हा तुम्ही हसता कसं? अशा महाराज अस्त्र आताच्या वेळी हसत नाहीत. महाराज अस्त्र त्या ठिकाणी स्मित हास्य अस्त्र तुमचे त्या मुखावर आहे. पुन्हा महाराज अस्त्र त्या ठिकाणी तुम्हाला नुसते देवच अस्त्र त्या ठिकाणी तुमची स्तुती करतात का? नाही नाही म्हणाले. तुमची भक्ती असलेली असुर सुद्धा माते अस्त्र तुमची भक्ती अस्त्र करतात. अशा तुम्ही अस्त्र देवाला आणि असुराला सुद्धा महाराज अस्त्र त्या ठिकाणी वरदान देता किंवा कृपा करता. म्हणून तुमचे देवही भक्त आणि असुरही तुमची भक्ती अस्त्र त्या ठिकाणी करतात माते असं म्हणणं इंद्राचं माता सरस्वतीला येऊ लागलं. हा मल्ला सुदैत्य परमदुर्जन यासी माधविले बहुत यत्न करून याने तो सुमिला मृडानी जमना अतिस्तवने करोनी. माते तुम्हाला काय सांगू? तुम्हाला हात अस्त्र इथं पडलेला दिसायला ना मल्लासूर ह्या साधा सुद्धा पडला नाही आणि नुसते एका गोष्टीने पडला नाही. याला पाडण्यासाठी किती प्रयत्न केले, किती अट्टासे केले. 7-8 धर्मऋषी घेऊन कुठं कुठं नाही गेलो, भगवंताची विनंती केली माते. आणि आता असताना हा भगवंताला संतुष्ट करून वर मागणारे भगवंत काय देतील काही सांगता येत नाही माते. म्हणून असताना काय करा? दया करा. संतोषी निघोळा चक्रवर्तीवर देता झाला मल्लाप्रती तरी तो काय मागेल वराप्रती हे मज न कळे दया. मला काहीच कळण झालंय. इकडे देणारा अस्त्र उदार आहे आणि तिकडे मागणारा महाराज अस्त्र त्या ठिकाणी ते काय मागितलं तर सांगताच येत नाही ना. त्याचा अंतःकरण राक्षसच आहे. त्याला कुठं माहिती? त्या भगवंताचे चरण लागलेत म्हणून अस्त्राचे. जर भगवंताचे चरण लागले तर मला सर्व काही जिरून जातं ना. पण याला माहित नव्हतं ना. हे मला हे काय मागून सांगता येत नाही. आणि ते महादेव असताना त्या ठिकाणी मला रिकाम मार्तंड अस्त्र काय देतील काही सांगता येत नाही माते. म्हणून मला अस्त्र चिंता पडली असा इंद्र अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागला. जरी त्रिलोक्याची राज्य मागेल तरी हो भोळा शंकर देईल जरी मजवरी कृपा करील तरी मल्लाची जीवाग्री त्या ठिकाणी या मल्लासुरान जर म्हणलं
मार्तंडास्त्र देऊन टाकतील आणि मग मला काय अस्त्र त्या ठिकाणी राहिले म्हणून तुम्ही काय करा त्याच्या जीवीवरती जाऊन अस्त्र त्या ठिकाणी बसा आणि त्याला असं काही मागू देऊ नका. इंद्राचे स्तवने करुण मल्लाचे जीवाग्नी वैसे जाऊन मल्ल शिव वचन ऐकून नेत्र उघडून पागल. हो मग अशा अस्त्र त्या ठिकाणी इंद्राची सरस्वतीने अस्त्र विनंती ऐकली लगेच जीवीवर जाऊन अस्त्र त्या ठिकाणी पुढे त्या मल्लासुराच्या जीवीवरती बसल्या महाराज अस्त्र सरस्वती माता तेवढ्यामध्ये अस्त्र शिवाचे वचन म्हणजे मार्तंडाचे वचन अस्त्र त्या ठिकाणी मल्लासुराने ऐकले. कोणते माग तुला काय मागायचं मी देतो हे मल्लासुराने वचन ऐकले की महाराजास्त्र पुन्हा मल्लासुराने डोळे अस्त्र त्या ठिकाणी उघडले आणि त्या मार्तंड भैरवाकडे अस्त्र मल्लासुर बघू लागला. शिवध्यानी जडले चित्त मल्लाष्ट भावे सद्गतीत शिवभक्ती झाला सक्त अभिमान गळाला सर्व. महाराज अस्त्र त्या ठिकाणी त्या मार्तंडाचं अस्त्र रूप मारलास्त्र त्या मल्लासुराने अस्त्र पाहिलं त्या रूपाची गोडी अस्त्र यायला लागली त्या भक्तीमध्ये अस्त्र इतका दृढ झाला ना महाराज तर त्याचं मन अस्त्र इकडे तिकडे गुंफडत अस्त्र लागत नव्हतं फक्त अस्त्र भगवंताकडे अस्त्र बघू लागला. विकळ पडले शरीर प्राण कासावीस होते फारत व कौतुक पाहे सत्वर उमा समोर दैत्याचा. हो महाराज अस्त्र तेव्हा अस्त्र काय झालं म्हणले याचे अस्त्र गणित गात्र अस्त्र हातपाय झाले याचे अस्त्र डोळे मारला अस्त्र झाकू लागले पण त्या भगवंताकडे अस्त्र त्या ठिकाणी बघू लागला. महाराजास्त्र मग भगवंताचे जेव्हा अस्त्र मूर्ती त्यानं बघितली ना महाराजास्त्र त्या मूर्तीच्या योगानं बघितल्याच्या योगानं अस्त्र याला काय झालं कसा कार्यभाग अस्त्र झाला पुढे सांगू लागले. मल्ले इंद्र अबल किला क्रोधे अंतरी खवळला शिवासस्तवी ते वेळा काय मागो स्वामी. हो भगवंत अस्त्र बोलू लागले मल्लासुरा तुझी काय इच्छा आहे माग मी अस्त्र तुला देतो तेव्हा अस्त्र त्याने डोळे अस्त्र उघडे होते ना मल्लासुरानं भगवंताकडे बघू लागला पण इंद्र जवळच अस्त्र होता. भगवंताला बघता बघता इंद्र अस्त्र त्याला अस्त्र जरा सांग दिसला ना मग राग अस्त्र त्या ठिकाणी कोणाला मल्लासुराला अस्त्र त्या ठिकाणी आला. इंद्राकडे बघितल्यानंतर राग अस्त्र आला आणि भगवंताला अस्त्र म्हणू लागला की भगवंता मी तुम्हाला अस्त्र काय मागू आणि तुम्ही अस्त्र मला काय देणार मी अस्त्र त्या ठिकाणी काय केलं कसं केलं पुढे अस्त्र सांगू लागला. दैत्य धैर्यवान प्रताप शूर गर्जोनी बोले स्वामी एक साचार मरे हा इंद्र माझे समोर उभा असे दयाळा. हो मार्तंडाला अस्त्र कोण मल्लासुर अस्त्र बोलला भगवंता आणि महाराज अस्त्र आमचे ग्रंथकर्ते सांगतात की हा अस्त्र मल्लासुर होता ना महाराज अस्त्र धैर्याचा मेरू अस्त्र होता प्रतापाचा डोंगर अस्त्र त्या ठिकाणी होता वीर होता शूर होता सर्व काही महाराज अस्त्र त्या ठिकाणी होता. इंद्राकडे बघितला आणि भगवंताला म्हणला भगवंता माग अस्त्र तुम्ही म्हणता ना मग हा इंद्र अस्त्र त्या ठिकाणी या इंद्राकडे अस्त्र त्या ठिकाणी पहा कोण मल्लासुर पुढे बोलू लागला. हा माझा दास अनुदास वक्त्राली रंक वाटतिष्ठ तसे माझे द्वारी सहस्त्र वेळा धरुनिया माझी असुरी अनिलासे स्वामिया. महाराज भगवंता त्या ठिकाणी हा इंद्र तुम्हाला अस्त्र दिसतो ना हा अस्त्र माझा दास अस्त्र होता. माझ्या अस्त्रदारामध्ये तिष्ठत अस्त्र उभा अस्त्र राहत होता हात जोडून माझ्या अस्त्र सभेमध्ये उभा राहत होता आणि म्हणत होता महाराज मी तुमची कशी अस्त्री सेवा करू कोण्या रीतीने सेवा अस्त्र तुमची करू आणि कित्येक वेळा अस्त्र त्या ठिकाणी माझ्या सेवकाने याला गचुंडीला धरून अस्त्र माझ्या सभेमध्ये आणलं भगवंता असा हा मल्लासुर. कृपाळू होऊन भृत्या म्हणून दिदला सोडून तुम्ही वीर शेनी पहुडलो म्हणून कौतुक पाहे वास. भगवंता बघा ना हा अस्त्र माझ्या सेवकाने कित्येक वेळा धरून अस्त्र त्या ठिकाणी आणला माझ्या पुढे हात जोडून अस्त्र उभा राहत होता त्याच्या बगीच्यामधल्या फुलाचे हार माझ्या घरी पुरवत होता. भगवंता एवढं कार्य अस्त्र होत होतं ना आज अस्त्र बघा ना मी अस्त्र रणांगणावर पडलो ना कसा अस्त्र त्या ठिकाणी उभा राहिलाय माझा अस्त्र चित्त बघतो महाराज अस्त्र त्या ठिकाणी मी भगवंताला काय मागतो की अशी याला चिंता लागून राहिली. भगवंता हा मल्लासुर अस्त्र मार्तंड भैरवाला बोलू लागला. आता परलोकीची चिंता करून तुझं जिंकेल धरू स्वामी तुझी या दृष्टी समेरू प्राण त्याग करीत असे. हो भगवंता आता मला अस्त्र त्या ठिकाणी काहीच नकोय तुमच्या दृष्टी पुढे अस्त्र त्या ठिकाणी देह ठेवीन महाराज अस्त्र मला परलोकही नग आणि हे लोकांमध्येही मला अस्त्र त्या ठिकाणी गोडी नाहीये मी तिन्ही लोकांचं राज्य अस्त्र भगवंता
केले असं म्हणणं अस्त्र मल्लासुराचं येऊ लागलं. आता मागणे काही नसे तथापि स्वामी तुझ प्रार्थी तसे माझे नाव तू असावे हेची देई दया. हो भगवंता, मला आता अस्त्र त्या ठिकाणी काहीच नको, या त्रिभुवनातलं मला अस्त्र काही नको, मी सर्व काही उपभोग भगवंता घेतला. पण मला एक वाटतं की महाराज अस्त्र तुम्ही मला अस्त्र त्या ठिकाणी मारलं किंवा माझ्या बरोबर तुम्ही अस्त्र युद्ध केले ना, मग मला एक असणारी आशा आहे भगवंता की तुम्ही काय करा, तुमचं नाव घेण्याच्या अगोदर, तुमच्या नावाच्या अगोदर अस्त्र माझं नाव भगवंता तुम्ही त्या ठिकाणी जोडा. माझे नावाचे अक्षर हे पूर्वी यावे साचार येणे कडून माझे अंतर स्वस्थ होईल दया. भगवंता, मला सुख असणार कशाने मिळेल? माझं जे काही नावाचं अक्षर आहे ना भगवंता, ते तुमच्या असणार त्या नावाच्या आधी असणार पहिल्या सुरू असणार यावं आणि ते असणार तुमच्या भक्तांना असणार घ्यावं भगवंता, हीच असणारी माझी इच्छा आहे. आणि ते जर तुम्ही केलं भगवंता तर माझं अंतर आहे ना सुखावेल, मला असणार आनंद भगवंता होईल, एवढी कृपा माझ्यावरती करा. म्हणणं असणार कोणाचं मल्लासुराचं येऊ लागलं. माझे मस्तकी ठेविला चरण हा सर्व काळ असावा जाण याचा योग एक क्षण होऊ नये आणि स्वामी. भगवंता, तुमच्या नावाच्या आधी मोह नाव जोडल्या जावं आणि पुन्हा तुमचा जे चरण माझ्या अस्त्र मस्तका होईना हे कधीच अस्त्र निघू नये. महाराज अस्त्र त्या ठिकाणी तुमचा चरण माझ्या मस्तकाहून अस्त्र त्या ठिकाणी निघू नये आणि मोह नाव तुमच्या नावाच्या अगोदर अस्त्र त्या ठिकाणी घ्याव असं म्हणणं अस्त्र त्या ठिकाणी मल्लासुराचं येऊ लागलं. 94 64 झाल्यात समजा 20 राहील, 30 वाटा, वाटा. 30 राहील, 30. वाटा. टाइम आहे का थोडा? हो, time. कोणी नर व्याधीग्रस्त असती ते तुझला आणि उग्र नव करती तुझे द्वारी पशु दगळ गळी लागती त्याची व्याधी नाशोनी. माझे मस्तकी ठेविले चरणा हा सर्व काळ असावा जाण याचा योग एक क्षण होऊ नये स्वामी. हो, हा, पुढची. कोणी नर व्याधीग्रस्त असती ते तुझं लानी उग्र नवस करती तुझे द्वारी पशुवध गळी लागती त्याची व्याधी नाशोनी जाऊ. हो, आणि भगवंता, तुमचा जे चरण आहे ना माझ्या मस्तकाहून अस्त्र निघू नये म्हणतात. आणि जे काय असतं तुमचे भक्त महाराज असतात त्या ठिकाणी, तुमचे जे भक्त ना, मग तुमचे भक्त असताना त्या ठिकाणी काय करतील की भगवंता तुम्हाला असताना त्या ठिकाणी पशुची बली देण्याचा नवस असताना त्या ठिकाणी करतील. महाराज असताना त्या ठिकाणी पशुचा महाराज असताना त्या ठिकाणी बली देतील ना, तर या पशुच्या बलीला महाराज असताना तुम्ही असताना त्या ठिकाणी संतुष्ट असताना त्या ठिकाणी व्हावं आणि पुन्हा महाराज असताना त्या बली देणाऱ्याला कोणीही महाराज अस्त्र द्वेष अस्त्र त्या ठिकाणी नाव अस्त्र ठेवू नये असं वरदान भगवंता मला अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी द्या. त्याची इच्छा शीघ्र पुरवावी आणि पशु ही सगती द्यावी हा, ही माझी आळी पुरवावी कृपा करुणी स्वामी. महाराज ज्यानं पशुचा अस्त्र बळी देऊन तुमची अस्त्री आराधना केली, पशुची बळी ज्याने दिली ना त्याचं अस्त्र दुःखाचं हरण अस्त्र त्या ठिकाणी तुम्ही करावं, त्याला सुख अस्त्र भगवंता द्यावं. आणि जो काही पशु महाराज अस्त्र बळी दिलाय ना त्याचा सुद्धा आत्मा अस्त्र इकडे तिकडे भरू नये, त्याला सुद्धा मुक्ती अस्त्र भगवंता मिळावी एवढी अस्त्र विनंती मी तुम्हाला करतो. म्हणणं मल्लासुराचं भगवंताला येऊ लागलं. कोणी अनेक नवस करून तुझ लागी येत तसे शरण त्याचे मनोरथ पुरवावे पूर्ण सुख द्यावे तयासी. भगवंता, अनेक भक्त अस्त्र तुम्हाला अस्त्र दुःखासाठी अस्त्र त्यांच्या संसारिक दुःखासाठी तुम्हाला शरण येतील आणि नवस अस्त्र करतील की भगवंता मी किलोभर भंडारा वाहीन खोबरा अस्त्र तुमच्या अस्त्र त्या कशामध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी त्या अस्त्र सृष्टीमध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी उधळीन. मला असं ना असं होऊ द्या, असं सुख होऊ द्या, असं जे कोणी म्हणेल ना त्या भक्ताची इच्छा भगवंता तुम्ही अस्त्र पूर्ण करा. म्हणणं मल्लासुराचं अस्त्र त्या ठिकाणी आमच्या मार्तंडाला येऊ लागलं. माझे प्रयाण प्राणाचे समयी तुझे स्तोत्र केले पाही ते नरभक्तीने पठन करती लवलाही त्याचे मनोरथ हो पुरवावे. भगवंता, पुन्हा त्या भक्ताचंही मनोरथ पुरवा. जे अस्त्र मी अंतकाळीला अस्त्र तुमचं स्तवन केलं, तुमची स्तुती केली ना, ते जे महाराज अस्त्र कोणी पठण करतील, वाचतील, ऐकतील, सांगतील ना त्यांच्या मनोकामना अस्त्र भगवंता तुम्ही पूर्ण करा असं म्हणणं मल्लासुराचं येऊ लागलं.
त्या सपरद्रव्याचा लोभ नसो पर स्त्रीचा विलास नसो पाप कर्मी न मन न वसो हेची मागणे माझे पुन्हा असतं कोणाचं मागणे महाराज असतं हे भगवंताला मागणं असतं त्या ठिकाणी मल्लासुराचं असतं भगवंताला मागणं होतं महाराज असतं त्या ठिकाणी काय म्हणाले तुमची जे जे कोणी भक्ती करीत ना महाराज त्याला असतं परधर्म्याची असणारी आशा लागू नये त्याला परस्त्रीचा अभिलाष त्याच्या अंतरामध्ये असतं येऊ नये कोण मागतय महाराज मल्लासुर आहे भगवंताचे चरण त्याच्या डोक्यावरच आणि तो राक्षस असताना म्हणतो की तुमच्या भक्ताच्या मनामध्ये परधर्म्याचा लेश येऊ नये परस्त्रीचा अभिलाष येऊ नये त्यानं खोटं बोलू नये त्यानं दारू पिऊ नये महाराज असताना अशा रीतीनं महाराज असताना त्याच्या मनामध्ये हे विकार असताना येऊ नये आणि ज्याच्या कोणाच्या येतील ना भगवंता तो तुमचा भक्त असताना त्या ठिकाणी नाहीये मल्लासुराचं म्हणणं आहे महाराज आपला असताना त्या ठिकाणी काही नाही ऐसावर मागोनी मल्लासुर स्तब्ध होऊन अवलोकी उमावर हृदय मूर्ती साठविली सुंदर तो मुहूर्ताचे मान सरले हो महाराज असताना त्या ठिकाणी म्हणले अशी स्तुती केली असं मागणं असताना त्या ठिकाणी आमच्या मार्तंडाच्या भक्तासाठी मल्लासुरानं असताना त्या ठिकाणी काय केलं मागितलं म्हणतात महाराज ते मार्तंडाचं रूप असताना आपल्या डोळ्यामध्ये असताना त्या ठिकाणी धरलं ते चिंतन महाराज असताना जशी मूर्ती डोळ्यामध्ये घेतली डोळ्यामधून महाराज असताना अंतरामध्ये असताना त्या ठिकाणी साठवली आणि तो मुहूर्त कोणता मुहूर्त महाराज असताना तो मुहूर्त की एक असताना जन्मताचा असताना मुहूर्त आहे आणि एक असताना मरण्याचा मुहूर्त आहे तो मुहूर्त असताना त्याचा जवळ असताना त्या ठिकाणी आलेला पाहिला आणि काय कार्य झालं म्हणतात शिवाचे वचन श्रवण करून मल्ल संतोषला पूर्ण तो त्रिशूळाची व्यथा दारुण होती झाली द्विजोत्तमा हो त्या ऋषींना असताना त्या ठिकाणी महाराज असताना त्या ठिकाणी शिवनकादिक ऋषीला कोण महाराज असताना त्या ठिकाणी ते महाराज असताना सनकादिक ऋषी असताना त्या ठिकाणी शिवनकादिक ऋषीला सनकादिक ऋषी असताना सांगू लागले की ऋषीवर्यांनो अशा रीतीने स्तवन केलं भगवंताची मूर्ती असते ध्यानामध्ये धरली आणि जे शमन महाराज असताना भगवंताने कृपा करून त्रिशूळाची वेदना असते त्या ठिकाणी शांत केली ना ती वेदना असते त्याला महाराज असते त्या ठिकाणी होऊ लागली मल्ले शिवासी नमस्कारुना प्राण सोडिला न लागता क्षण ज्योती निघाली अति दारुण ते मार्तंड भैरवाचे मुखी अशा रीतीने महाराज असताना त्या भगवंताची मूर्ती असतं हृदयामध्ये धरली भगवंताचं स्तवन असतं त्या ठिकाणी केलं आणि त्या मल्हारीच्या असतं हृदयामधून एक महाराज असतं ज्योत बाहेर असतं त्या ठिकाणी आली आणि ती ज्योत असतं कोणाच्या आमच्या मार्तंडाच्या असतं मुखामध्ये असतं गेली शिव पार्वती पते शिव येळकोट 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 शिवगणासी आज्ञा करी म्हणे हे मल्लाचे प्रेत जड करी नेऊन ठेवा सिंहासनावरी आसन करू याचे हो मग अशा रीतीने असतं मल्लासुराची ज्योत असतं महाराज हृदयामधून निघाली भगवंताच्या मुखामध्ये असताना गेली आणि ते प्रेत महाराज असतं त्या ठिकाणी मल्लासुराचं पडलं होतं ते मार्तंडानं असतं आपल्या गणाला आज्ञा दिली हे प्रेत असतं त्या ठिकाणी उचला आणि माझं असतं सिंहासन आहे ना सिंहासनावरती असतं त्या ठिकाणी ठेवा गणे मल्लासुराचे कलेवर उचलून ठेवले सिंहासनावर परंतु तेजस्वी जैसा दिनकर निळवर्ण तनु हो महाराज मग असतं काय झालं म्हणतात तर त्या ठिकाणी असतं या दैत्याचं शरीर असतं सिंहासनावरती असतं ठेवलं महाराज निळवर्ण असतं त्या शरीराचा होता पण महाराज कसं दिसू लागलं म्हणतात किती तेज असतं दिसू लागलं एक असतं सूर्य महाराज असताना त्या ठिकाणी पांढरा शुभ्र प्रकाश असताना त्या ठिकाणी दिसतो पण हा सुद्धा एक निळवर्णाचा सूर्य असताना उदयास यावा ना तसं तेज असताना त्या सिंहासनाचं दिसू लागलं धन्य भाग्य मल्लासुराचे ज्याचे शरीर गेले नसाचे शिवे आसन केले बैसावयाचे याचे भक्ती सकोन धन्य असते तो मल्लासुर आमचे ग्रंथकर्ते म्हणतात की धन्य तो मल्लासुर की त्याचा अस्त्र त्या ठिकाणी महाराज शरीर सुद्धा अस्त्र वाया गेलं नाही आपल्या शरीराला महाराज अस्त्र त्या ठिकाणी एक घंटाभर बी कोणी धुत नाही उठला उठला म्हणते झाला
भुईभार महाराज असतं, पण तो असला दैत्य धन्य त्याचं शरीर महाराज असतं त्या ठिकाणी वाया गेलं नाही, त्या भगवंताचं सिंहासन झालं धन्यता असणार त्या ठिकाणी. आमचे ग्रंथ करते त्या मल्लासुराला अस्त्र देऊ लागले. शिवास यश प्राप्त झाले देव हर्ष नाचू लागले, पुष्पवृष्टी होय ते वेळे आनंदन माये सुरवरा. हो महाराज अशा रीतीने अस्त्र काय झालं, मार्तंड भैरवाला अस्त्र विजय मिळाला, दैत्याचा अस्त्र वध अस्त्र त्या ठिकाणी झाला, 33 कोटी देवाला अस्त्र आनंद झाला, 33 कोटी देव अस्त्र भगवंताच्या मार्तंडाच्या अंगावर ते फुलाचा वर्षाव मार्गास्त्र करू लागले. आणि इथून पुढे मार्गास्त्र त्या ठिकाणी त्या भगवंताला अस्त्र काय झालं म्हणतात ते एक अस्त्र नाव आज अस्त्र त्या ठिकाणी मिळालं. इथून पुढे भगवंताला मल्हारी मार्गास्त्र हे नाव अस्त्र त्या ठिकाणी पडलं. शिवनंदीवरी बैसले सभवते गण चालले, इंद्रादी देवते वेळे समागमे जाती हो मग अस्त्र भगवंत रणांगणामधून अस्त्र आपल्या नंदीवरती अस्त्र बसले, जे जे कार अस्त्र उलायला इंद्र अस्त्र त्या ठिकाणी 33 कोटी देव अस्त्र भगवंता सोबत अस्त्र चालू लागले. देवपत्न्या ऋषीपत्न्या समग्र हाती घेऊन या दीप पात्रे सुंदर, निरांजने वेळोवेळा सत्वर उभ्या असती ते महाराज अस्त्र मग असा विजय भगवंताचा झाला ना, मग देवपत्नी अस्त्र त्या ठिकाणी स्वर्गाहून आपले आपले ताट आरती अस्त्र घेऊन आल्या. ऋषी पत्नी अस्त्र त्या ठिकाणी होत्या, ऋषी पत्नीने आपले आपले ताट आरती अस्त्र आल्या आणि त्या भगवंताला असणारा निरंजन करू लागल्या, ओवाळू लागल्या. महाराज सर्व जे जे कार केला शिवनंदीवरून उतरला, जाऊन सिंहासनावर बैसला अमर घात घालती लोटा. हो महाराज अस्त्र मग भगवंत अस्त्र त्या नंदीहून खाली अस्त्र उतरले, सिंहासनावरती अस्त्र त्या ठिकाणी जाऊन अस्त्र बसले आणि जे काही सुरगण होते, जे काही देवगण होते ना, ते सर्व अस्त्र भगवंताला लोटांगण घालू लागले. इंद्रादी देव चामरे हिम शिव मस्तकी ढाळती आनंदे करुण, अष्टसिद्धी कर जोडून शिवनिकाद. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी इंद्रादी देवास्त्र मुख्य मुख्य देवास्त्र भगवंताला सिंहासनाच्या पाठीमागे बसून अस्त्र त्या ठिकाणी उभे राहून वारा अस्त्र त्या ठिकाणी चामरानं घालले. अष्टसिद्धी महाराज अस्त्र भगवंताच्या एकूण 4 आणि एकूण 4 अस्त्र उभ्या होत्या, हात जोडून अस्त्र भगवंत कधी कोणती आज्ञा देतील, कोणतं काम सांगतील ना, म्हणून तिष्ठत महाराज अस्त्र भगवंताकडे बघत अष्टसिद्धी महाराज अस्त्र त्या ठिकाणी झालं जरा अप्सरा नृत्य करती गंधर्व सस्वर्गाती नृत्य किन्नर नृत्य करती शिबिरी अरुंधवतसे म्हणे इंद्र व महापूजा करून तो शिवला मृडानी वर देवाचे शिबिरी आनंदपूर्व होतसे द्विजवर्या. मल्लासूर हिमालयावरी दैत्य पळून गेले नगरी, वर्तमान कळले राजद्वारी नगरी हाकार झालासे. ती कथा सुंदर बहुत पुढीली अध्यायी निरोपिली समस्त, या अध्यायाचे चरित्र अगनाशे श्रवण केल्या. हो महाराज अस्त्र अशा रीतीने काय झालं, भगवंताचा जय जयकार झाला, भगवंत सिंहासनावरती असताना त्या ठिकाणी बसले, सर्वांना असताना आनंद झाला. आणि त्या ठिकाणी आमचे ग्रंथकर्ते म्हणतात की महाराज अस्त्र या अध्यायाची असणारी कथा आहे ना, ज्यानं कोण महाराज अस्त्र श्रवण केली, मनोभावानं अस्त्र श्रवण केली ना, त्याच्या सर्व महाराज अस्त्र पापाचा नाश अस्त्र या कथेच्या योगाने अस्त्र होईल, अशी सर्वश्रेष्ठ महाराज अस्त्र त्या ठिकाणी आमच्या मार्तंड भैरवाची असणारी त्या ठिकाणी काय कथा आहे. आणि महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात जी झालेली सेवा आहे ना, ती श्रीचरणी असणं, गुरुचरणी असणं अर्पण. श्रीमद्बाजी चरणारविंद भ्रमरा, लक्ष्मी नारायणाचा कुमला, अभिधानासे गंगाधर उपनाम कमळाकर जाणीजे. स्वस्ति श्री मार्तंड विजय ग्रंथ सम्मत मल्हारी महात्म्य, सदा परिसोत प्रेमळ भक्त निश्चिम मार्तंड उपासक जय कृष्ण भगवान की जय, सीताराम चंद्र भगवान की जय. नमः पार्वती शिव हर हर महादेव. चला महाराज, महाराज चला लाईट कसं काय गेले?